नमस्कार मित्रांनो, या व्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि फायनली बघू शकता मित्रांनो, आता इथला कांदा गेलेला आहे. हो, या रानातला कांदा आणि घर आपलं तिथं, आणि इथं शेताला आता थोडंफार खायला झालंय मित्रांनो. आता काय माहिती आहे का, दिवसभर त्यांना काय खायला नाही तर मला काय करायचं, तेव्हा तिथे लिंबाचं झाड आहे ना, हे 2 लिंबाचे झाड समोर तिथंच बांधून ठेवायला लागायचे. आणि मग तिथं बांधून ठेवायचे दिवसभर त्यांना, मग पाण्यावरच. मग संध्याकाळी ऊन उतारले, मग मला तेव्हा तिकडे न्यायला लागायचं चारायला. काय करता राव, खायलाच नाही राहिलं का हिंद. लय अवघड आहे. मला आता शिशाला नको वाटल्यात. मी आता पाऊस पडायला लागला ना थोडा, यांना विकून टाकणार आहे मित्रांनो. जर कोणाला घ्यायची असेल तर सांगा मला, कारण शेरडा नाहीत परवडत, कारण त्यांना एक माणूस सेपरेट गुंतून राहते. तर नमस्कार मित्रांनो, दुपारच्या 2 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही करतोय जेवण. जेवायला आणलंय दही, त्यात साखर टाकली, चपात्या. इथं बघू शकता बाहेर गॅस ते काढलंय, कारण का आपलं घर जे आहे ना किचन ते उकाळलंय. हो, हे बघू शकता बाहेर सगळा राडा काढलेला आहे. आलाय ते आलाय, पण डायरेक्ट एकटं यायचं ना, सायकल कशाला आणायची. अरे पण ते शेरडा चरत नाही ना ते सायकल आणल्यावर. काय गरज नसताना सायकल आणली बघा त्याने. एका प्रश्नाचे उत्तर दे बरं का, मी तुला प्रश्न विचारतो. कोंबडी आधी का अंडा आधी? अंड. कस काय? मग अंड्यात ना पिल्लू जन्मतं. हा, मग ते पिल्लू मोठं होतं, कोंबडी बनतं. आपण ते अंड कुठून आलं? ते बनवतात. कोण बनवतं? माणसं हाताने. पहिल्यांदा अंड तयार केलं का माणसाने? पण कसं तयार केलं असं काय माहिती. काय माहिती. तुला नाही माहित असं थोडीच आहे का? अरे त्याला कोणत्या तरी प्रकारचं, तुला माहिती सगळं सांगतो. कोणत्या तरी प्रकार टाकून बनवलं असं. काय प्रकार टाकलेला त्यात? मला काय माहिती. माहिती तुला सगळं? मला का 5 वाजलेत आणि इथं ह्या मित्रांनी कबुतरे आणल्यात आणि आम्हाला तो गोष्टीला म्हणतो की फोटो काढायच्यात. चला तुम्हाला दाखवता ते कबूतर कसे. ते कार घेऊन गेलं तिकडे. हे उडून नाही का जात? उडून नाही का जात? आणि मग पकड कापल्यावर उडता येत नाही का? 3 ठेवावं लागतात आणि बाकी सगळे काढावं लागतं, तेव्हा नाही उडून जात. तरी मी हे फेकायच्यात तरी उडतात किती? नाही, थोडं थोडं उडत. इरसाना हालसे असतात रे.